मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 पुनर्वसन घरांचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटप होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील। या प्रकल्पाचा पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 5 पुनर्वसन इमारतीतील एकूण 864 पात्र रहिवाशांना घरं वितरित करण्यात येतील। ही घरं नेमकी कशी आहेत सांगतायत आमचे प्रतिनिधी अजय माने। नेमकं हे घर कसं आहे याची आपण टूर करणार आहोत। हा घराचा नेमका कसा असणार आहे, एकंदरीत रूपरेषा, किती खोल्यांचं हे घर असणार आहे। 2 खोल्यांचं हे घर असणार आहे। त्याच्यात वेगवेगळे प्रकारच्या किचन ह्या पहिल्या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळतं। हॉलमधून आपण आत आलो की उजव्या बाजूला किचन आहे, तिथूनच तसंच पुढे सरकलो की जे एकंदरीत बाथरूमची व्यवस्था सुद्धा ह्या ठिकाणी न्हाणीघराची करण्यात आलेली आहे। त्यासोबत पुढे गेलात तर 2 रूम जे 2 खोल्या ज्या आहेत त्या वेगळ्या असणार आहेत। त्यातला एक बेडरूम जो आहे तो हा आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर चौरस असा हा संपूर्ण बेडरूम जो आहे तो ह्या ठिकाणी तयार करण्यात आलेला। नंतर एक संपूर्णतः मास्टर बेडरूम असणार आहे, ज्याच्यात बाथरूमची व्यवस्था जी आहे ती आतमध्ये करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे 2 खोल्यांमध्ये एक जो आहे तो मास्टर बेडरूम आणि एक नॉर्मल बेडरूम जो आहे तो असणार आहे। तो टॉप व्ह्यू असा मुंबईचा पाहायला मिळतो। धावती मोनोरेल या ठिकाणाहून पाहायला मिळणार आहे। 864 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर आज दिलं जाणार। त्याच घरातून हा संपूर्ण आढावा घेतलेला आहे। हा सगळा कार्यक्रम नरिमन पॉईंट इथे पार पडणार आहे। स्वतः जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे आहेत त्या किल्ल्या या सगळ्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाई मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.